साधारण 2.5 तासांची घालमेल, प्रचंड अस्वस्थता आणि जीव अक्षरशः टांगणीला, अशी अवस्था एअर इंडियाच्या विमानानं प्रवास करणाऱ्या प्रवाशांची झाली होती. या विमानामधून छत्रपती ग्रुप महाराष्ट्र राज्याचे प्रमोददादा पाटील आणि त्यांचे सहकारी हे दिल्ली ते मुंबई असा विमान प्रवास करीत होते. पहाटे 3:10 निघणारी ही फ्लाईट टेक्निकल कारण सांगत चक्क तब्बल 2 तास लेट झाली. त्यानंतर एअरक्राफ्ट बदलण्यात आला आणि हे विमान पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेनं झेपावलं. पण अवघी 25 मिनिटं हे विमान हवेत असताना अचानकपणे परत दिल्लीच्या दिशेनं वळवण्याचा निर्णय झाला. यावेळी क्रू मेंबर आणि प्रवाशांना नेमकं काय होतं याचा काहीच अंदाज येत नव्हता. परंतु त्यांचा श्वास मात्र या प्रसंगामुळे टांगणीला लागला होता हे नक्की. या सगळ्या प्रवासाचा अंगावरती काठे आणणारा प्रसंग ऐकूया त्यांच्याच तोंडून. नमस्कार. आज जो एअर इंडियाच्या एअरक्राफ्टमध्ये जो किस्सा घडला, दिल्लीहून जी एअरलाईन आपली फ्लाईट येत होती मुंबईला, त्याच्यामध्ये आम्ही स्वतः, मी आणि प्रमोद पाटील छत्रपती ग्रुप आणि दयानंद भाऊ खानोरे या आम्ही त्या विमानाचेच प्रवासी होतो. रात्री 3:10 ती फ्लाईट टायमिंग होती. ती लेट होत 5 पर्यंत गेली. 5 वाजता वैतागून पॅसेंजरनी त्यांना जाब विचारला की लेट का होते फ्लाईट. तर त्यांचं असं म्हणणं होतं की फ्लाईटला टेक्निकल प्रॉब्लेम आहे एअरक्राफ्टला, त्यामुळे लेट होते. त्यामुळे आम्ही एअरक्राफ्टच बदललेली आहे आणि बदललेली एअरक्राफ्ट यायला वेळ लागतोय म्हणून वेळ होतोय हे कारण सांगून सुद्धा त्यांनी गेट बदलला. आधी गेट नंबर होता 30 नंबर, तो नंतर गेट नंबर केला 42 गेट वरती घेऊन गेले. या दरम्यान 1.5 तासाचा टायमिंग त्यांनी पास केला. त्यानंतर पॅसेंजरना एअरक्राफ्टमध्ये घेऊन जाण्यात आलं. 6:10 ती फ्लाईट टेक ऑफ झाली. पण टेक ऑफ झाल्यानंतर बरोबर 20-25 मिनिटांमध्ये त्यांनी सांगितलं की टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळं फ्लाईट परत आम्ही दिल्ली एअरपोर्टला लँड करतोय आणि कोणी घाबरू नका. पण त्यानंतर जी अवस्था फ्लाईट मधल्या पॅसेंजरची होती ती आम्ही प्रत्यक्षात डोळ्यांनी पाहिली. की लोकांचा गोंधळ उडाला होता, घाबरलेले होते, क्रू मेंबर सुद्धा घाबरलेले होते, ते जागा बदलत होते. अशी एकदम भीतीदायक परिस्थिती त्या एअर इंडियाच्या एअरक्राफ्टमध्ये होती आणि खरोखर हे भीतीदायक वातावरण आहे. त्यानंतर 25 मिनिटांनी परत दिल्ली एअरपोर्टला ती जी फ्लाईट लँड झाली, ती लँड करण्याची पद्धत होती. आम्ही गेले 10 वर्ष फ्लाईटने फिरतो, पण अशा पद्धतीची गडबडीची फ्लाईट इमर्जन्सी लँडिंग कधीच झालेलं पाहिलं नाही. ते अगदी भीतीदायक होतं. त्यानंतर त्यांनी ती फ्लाईट लँड केल्यानंतर तिथं आर्मी आली. आर्मीच्या आम्ही त्या एअरलाईन्सला क्रू मेंबरांना वगैरे विचारत होतो नेमकं काय झालंय. तर आधी त्यांनी उत्तरं दिली होती की आम्ही एअरक्राफ्ट बदलतोय. तर त्यांनी बदलली न बदलली याच्यावरची शंका घेण्यासारखं आहे. याची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. एअर इंडियाच्या वतीनं याच्या आधी सुद्धा बरेच जीवितहानी, अहमदाबादचा किस्सा आठवत असेल महाराष्ट्राला, देशाला, असे बरेच प्रकार बोईंगच्या बाबतीत, एअरलाईनच्या एअरक्राफ्टच्या बोईंगच्या बाबतीत एअर इंडियाच्या झालेल्या आहेत. तरी याची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. हे सगळं भीतीदायक होतं. आम्ही छत्रपती ग्रुपच्या वतीने ही मागणी करतो की लोकांच्या जीवाशी एअर इंडिया खेळते आणि एअर इंडिया सारख्या एअरलाईन्सनी असं करणं, असं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण का क्रू मेंबर असतील किंवा त्यांचे पूर्ण स्टाफ असेल, ग्राउंड स्टाफ असेल, यांच्यामधला कोणताच ताळमेळ किंवा पॅसेंजरना कॉन्फिडन्स देण्याचा कोणताच भाग नव्हता. त्याचे व्हिडिओ सुद्धा माझ्याकडे आहेत. ते मी आता या माझ्या व्हिडिओ बाईटच्या माध्यमातून मी मीडियाला देतोय आणि याच्या न्यूज झाल्या पाहिजेत. कारण का एअर इंडियाला कुठंतरी शिस्त आणि त्यांच्या एअरलाईन बद्दलची काळजी असली पाहिजे. नाहीतर असेच लोक असंख्य मरत जातील. लोकांच्या जीवाची काळजी एअर इंडिया एअरलाईनला असली पाहिजे. ही मागणी आमची आहे. आम्ही त्याचे प्रवासी होतो, प्रत्यक्षदर्शी आम्ही आहे. म्हणून मी हे अगदी कळकळीनं पूर्ण भारत सरकारकडे ही मागणी करतो. महाराष्ट्र सरकारकडे, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे ही मागणी करतो की आपण या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. नाहीतर आज जी परिस्थिती आम्ही अनुभवले एअरलाईन मध्ये ती खरोखर भीतीदायक होती. तर हीच विनंती मला राहील आपल्याला. मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.